आज अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो घेऊन मी आपल्या समोर येतोय। 2015 साली या केसमध्ये काही नाही, सर्व खोटे आरोप आहे। दुर्बुद्धी सुचली होती सुब्रमण्यम स्वामी यांना आणि आरोपाची राळ महाराष्ट्रामध्ये एक नेता जसा करतो तसं त्यांनी केंद्रामध्ये केले आणि नंतर लक्षात आलं की ह्या आरोपामध्ये काहीच नाही। अशी हेराल्डची केस पुनश्च एकदा अर्थव्यवस्था सातत्याने खाली पडत असल्यामुळे डॉलर आज 78 रुपये 14 पैशावर गेलेला आहे। क्रूड ऑइल $122 पर्यंत गेलेला आहे आणि अर्थव्यवस्थेचे जे काही आकडे प्रचंड प्रमाणात खाली घसरत असताना काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सो कॉल्ड स्ट्रॉंगमन अमित शहा गृहमंत्री असताना त्यांचं पुन्हा एकदा एक्झोडस म्हणजे पलायन होत आहे। हे सगळं लपवण्यासाठी पुनश्च एकदा आमचे सर्वोच्च नेते, ज्या कुटुंबानं आपली संपत्ती सुद्धा या देशाला दान केली, ज्या कुटुंबानं बलिदान दिलं या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी, अशा गांधी कुटुंबियांना हेराल्डच्या केसमध्ये पुन्हा एकदा नोटीस दिलेली आहे। आपण समजून घेतलं पाहिजे की हेराल्ड काय आहे। हेराल्ड हा 1937 साली स्थापन केलेला एक वृत्तपत्र आहे, असोसिएट जर्नल्स लिमिटेड नावाच्या कंपनीच्या माध्यमातून। ह्याच्यामध्ये कोण लोक होते? 1937 चा काळ काय होता? तो स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता। भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे म्हणून काँग्रेसचे आणि अनेक इतर नेते सुद्धा या देशासाठी बलिदान देत असताना हे वृत्तपत्र कोणी स्थापन केलं? पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले प्रधानमंत्री, देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तमदास टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई अशा वृत्तपत्र स्थापन इतकी सेवा केली देशाची की 1942 ते 1945 पर्यंत या 3 वर्षात जेव्हा इंग्रजांनी बॅन लावला या पेपरवर, तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते, राष्ट्रीय आंदोलन के लिए ये एक त्रासदी है, राष्ट्रीय आंदोलन के लिए ये एक त्रासदी है की लोकांचे मुद्दे स्वातंत्र्य चळवळ जगभरामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये घेऊन जाण्याचं काम जे हेराल्डने केलेलं होतं त्याच्यावर बंदी आल्यानंतर महात्मा गांधींनी अशा पद्धतीची टिप्पणी जी आहे ती हेराल्डवर केली। हेराल्ड हे वृत्तपत्र काँग्रेसची विचारधारा, या देशाच्या संविधानाची विचारधारा ही पुढे घेऊन जात असताना त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणाचं नुकसान, तोटा जे आहे ते तोटा होणं सुरू झालं आणि तोटा होणं सुरू झाल्यानंतर हा विचार जो आहे, हा विचार नफ्या तोट्यापेक्षा महत्त्वाचा आहे, मोठा आहे। म्हणून काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड AJL ला पैसे द्यायला सुरू केलं। 100 इन्स्टॉलमेंटमध्ये, जवळजवळ 100 इन्स्टॉलमेंटमध्ये असोसिएट जर्नल लिमिटेडला म्हणजे हेराल्डला हे लोन जे आहे हे काँग्रेस पक्षाने दिलं। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा सुब्रमण्यम स्वामींनी किंवा भाजपनी वाचला नाही का? ते हेतुपुरस्सर आरोप कसे आहे मी आपल्याला सांगतो। रिप्रेझेंटेशन ऑफ पब्लिक ऍक्ट जो आहे आपला 1951चा, ते कुठेही असं सांगत नाही पक्षाला की पक्षाने कुणाला लोन देऊ नये, कुठेही असं सांगत नाही। पक्षाने वृत्तपत्रांना लोन दिलं, जवळजवळ 90 करोडचं लोन हे 100 इन्स्टॉलमेंटमध्ये दिलं आणि ते लोन कशासाठी होतं? तर ते लोन वृत्तपत्र चालवण्यासाठी होतं। ते लोन त्या वृत्तपत्रामध्ये आपल्यासारखे जे पत्रकार आणि आपल्यासारखे जे स्टाफ, इतर स्टाफ जो आहे त्या स्टाफच्या पगारासाठी होतं। त्या स्टाफचं कुटुंब चालावं म्हणून त्यांना टिकवण्यासाठी ते लोन दिलं। आपण जेव्हा एखादा व्यवसाय चालवतो किंवा वृत्तपत्र चालवतो त्यावेळेस आता आपली कॅमेरे आहे, त्याचे पैसे लागतात, इलेक्ट्रिक बिल असतं, रेंट असतो, अनेक गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टींसाठी लोन दिलं। आता हेराल्ड हे प्रॉफिटमध्ये आलंच नाही, आजही ते सुरू आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता त्याचा सबस्क्रिप्शन घेऊन सामान्य लोकांपर्यंत या देशाच्या संविधानाचे विचार, या देशाचा विचार घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करत आहे ते टिकवत आहे। आजही ते प्रॉफिटमध्ये नाही आहे, ते प्रॉफिटमध्ये नाही आहे म्हणून त्या लोनचं काय करायचं तर त्याचं इक्विटी फॉर्मेशन केलं आणि इक्विटी फॉर्मेशन करत असताना ते अंडर सेक्शन 25 ऑफ न्यू अमेंडेड कंपनीज लॉ, कंपनी ऍक्ट जो नवीन अमेंडमेंट झाला त्याच्या 25व्या सेक्शन प्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट, कोट अनकोट नॉट फॉर प्रॉफिट, हे मी तुम्हाला सांगून आलेलो आहे। म्हणजे याच्यामध्ये जे डायरेक्टर्स आहेत, याच्यामध्ये जेही लोक या ना त्या पद्धतीने जुळलेले आहे,
या सगळ्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा पगार, कुठल्याही पद्धतीचं मानधन, कुठल्याही पद्धतीचं डिव्हिडंड हे मिळत नाही. या केसमध्ये संपत्ती चल अचल याची कुठेही विभागणी झाली नाही, याची कुठेही मुवमेंट झाली नाही, याची कुठेही जी मालकी आहे मालमत्तेची चल अचल मुवेबल नॉन मुवेबल याची कुठेही मुवमेंट किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ज्याला म्हणतो ती झाली नाही. कोणालाही एकही पैसा जे आहे तो एकही पैसा मिळालेला नाही. यंग इंडिया असोसिएट जी आहे यंग इंडिया ही जरी याला संचालित करत असली तरी पण याचा आणि जवळपास 99% शेअर्स जे आहे ते यंग इंडियाकडे आहे, पण यांचा 1 रुपया पण जो आहे यामधला यंग इंडिया कोणालाही देऊ शकत नाही. नॉट फॉर प्रॉफिट सेक्शन 25 ऑफ कंपनी न्यू अमेंडेड कंपनीज लॉ. आता याच्या प्रबंधनामध्ये कोणतेही लोक असो या लोकांना कुठल्याही पद्धतीचा पैसा मिळाला नाही. ईडी कोणतं काम करते ईडीचं तुम्ही डेफिनेशन वाचा. FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची 1989 मध्ये निर्मिती झाली. जगभरात एक संस्था निर्माण झाली. त्या संस्थेच्या माध्यमातून फ्लेश ट्रेडिंग म्हणजे महिलांची खरेदी विक्री शारीरिक व्यवसाय याच्यासाठी जो पैसा उभारला जातो ते एक मुद्दा असतो. ईडी त्यासाठी एन्फोर्समेंट डायरेक्टरची निर्मिती झाली. दुसरं ड्रग ट्रॅफिकिंगसाठी जो पैसा वापरला जातो हवाला वापरला जातो. आणि तिसरं टेररिझम. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काळ्याचा पांढरा करणे. लॉन्डरिंग म्हणजे आपण लॉन्ड्री करतो ना, कपडे खराब झाले की धुवायला पाठवतो. हे मनी लॉन्ड्रिंग याच्यामध्ये कोणत्या याच्यात पैशाची ट्रेल आहे हे अजूनपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. कोर्टाने सांगितलं तुम्ही परत इन्कम टॅक्सकडे जा, इन्कम टॅक्समध्ये चालू आहे. पण खोटे नाटे आरोप जे आहे ते आरोप करण्याचं काम जे आहे ते सातत्यानं भाजपा करत आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये करत आहे आपल्याला माहिती आहे. एखादा विषय घ्यायचा, तो विषय भरकटवायचा, तो विषय भरकटत असताना मूळ मुद्द्याकडे जनतेचं लक्ष कसं दुसरीकडे जाईल हे सगळं जे आहे हा प्रयत्न करायचा. आता याच्यामध्ये बघा सोनियाजी, राहुलजी, ऑस्कर फर्नांडिस दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, मोतीलाल गोराजी त्यांचा मृत्यू झाला, सुमन दुबे हे सगळे जरी असले तर या नॉट प्रॉफिटमध्ये ना सॅलरी घेता येत, ना पैसे ट्रान्सफर करतायत, ना याचे शेअर्स ट्रान्सफर करता येतात, ना याची इक्विटी ट्रान्सफर करता येत, ना याची प्रॉपर्टी कुठे ट्रान्सफर करता येत. काहीच करता येत नसताना याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग कुठे झालं. आज ही सगळी जे मुद्दे आहे या संदर्भातले मुद्दे याच्यासाठी जनतेपर्यंत आणण्याचं काम करतो आहे की यांचे जेवढे मित्र आहेत त्यांनी किती लोन इकडल्या तिकडल्या कंपन्यांमध्ये टाकले आणि मग त्याचं इक्विटी फॉर्मेशन करून लोन पेड करता येत नाही म्हणून इक्विटी फॉर्मेशन केलं. याच्या अनेक उदाहरणं आहेत. हे लीगल आहे अकाउंटिंग प्रॅक्टिसमध्ये, हे कुठंच इलिगल नाही आहे. असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर जो आहे एकतर मूळ मुद्द्यांपासून दूर घेऊन जायचं. गांधी परिवाराला यानं त्या माध्यमातून गुंगी गुडियापासून म्हणजे ज्या इंदिराजीनं या जगाचा भूगोल बदलवला, या देशाला एक मानाचं स्थान जगामध्ये मिळवून दिलं, या देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाची आहुती दिली, त्यांनाही बदनाम केलं. राहुलजींना प्लेन उडाने इतना देश चलाना आसान नाही आहे. आज त्यांनीच केलेल्या प्रगतीचे फळं जे आहे ते देशाला मिळतात आहे, त्यांना नाही सोडलं. सोनियाजींच्या संदर्भामध्ये तर इतके वाईट पद्धतीनं त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याचं कारण फक्त एवढंच आहे की यांची सत्यता, यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नेलेलं रसातळाला, वाढती मोठ्या प्रमाणावरची बेरोजगारी, पडता डॉलर, पेट्रोलचे भाव जे आहेत ते सातत्यानं वाढत आहेत, कुठल्याच गोष्टीवर यांचं काही नियंत्रण राहिलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा गांधी परिवाराला द्वेषातून, मत्सरातून टार्गेट करण्याचं काम जे आहे ते भाजप करत आहे. आमचा भाजपला इथून थेट इशारा आहे, न हम कभी डरे थे, न हम कभी डरेंगे, न हम कभी झुके थे, न हम कभी झुकेंगे. तुमचा जो अजेंडा आहे भारत तोडोचा, त्याला आम्ही भारत जोडोचा नारा देतो आहे. या देशातला सर्वधर्मभाव, समभाव, या देशातली एकता आणि या देशातल्या युवकांसाठी, या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. उद्या संपूर्ण भारतभर जेवढे ईडीचे कार्यालय आहेत त्या कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहोत. आमची सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, आपली शपथ घेताना आपण ॲलिजियन्स टू द सोव्हर्निटी ऑफ इंडिया, या देशाच्या सार्वभौमत्वाची आणि या देशाची संविधानाची, ॲलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अशी शपथ घेतो. त्यालासुद्धा या देशातल्या अधिकाऱ्यांनी जागावं. या देशातली लोकशाही केवळ संसदेवर, विधानभवनावर आणि निवडून आणणाऱ्या प्रतिनिधींवर नाही, तर या देशाची लोकशाही बळकट
संविधानामुळे संसद असेल, विधानभवन असेल, हे कायदेमंडळ असतील, याच्यासोबत ज्या संविधानिक संस्था, लोकशाहीत्मक लोकतांत्रिक संस्था आहे, त्यांच्या भरोशावर या देशाची लोकशाही आहे आणि या देशाची लोकशाही म्हणजे जगात आपला मान सर्वात मोठा आहे, तो टिकवण्याचं काम जे आहे ते अधिकाऱ्यांनी सुद्धा केलं पाहिजे, अशी आम्ही इथून अपील करतो. उद्या आमचा मोठ्या प्रमाणावर देशभरात मोर्चा होईल. हेराल्डच्या संदर्भामध्ये मी सगळं सांगितलं. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. मैं हिंदी में पहले रख देता हूँ बात को, मेरी बात को हिंदी में रख देता हूँ. आपने देखा होगा गत 8 वर्ष की सरकार की गलत नीति की वजह से देश की डूबती हुई अर्थव्यवस्था, बेतहाशा बढ़ती हुई महंगाई, बेतहाशा बढ़ती हुई बेरोजगारी, गिरता रुपया, आज रुपया 78 रुपये 14 पैसे है, डीजल पेट्रोल के दाम रोज बढ़ रहे हैं, ब्रेड के स्लाइस के भी भाव दूसरी बार बढ़े हैं 1 महीने में, और कश्मीर से जिस तरह से कश्मीरी पंडितों का पलायन हो रहा है, इसलिए इस सरकार को मुंह दिखाने की जगह नहीं रही. इसलिए जो केस में कोई दम नहीं है, जो केस में किसी तरह का कोई गुनाह नहीं हुआ है, टेक्निकल फॉल्ट भी नहीं हुआ है, ऐसी हेराल्ड केस को खोदकर गांधी परिवार के प्रति जो निराशा है, उन्हें हरा नहीं सकते, उन्हें डरा नहीं सकते, इसकी वजह से फिर से एक बार ईडी का इस्तेमाल कर उन्हें परेशान करने की कोशिश की जा रही है. मैं यहां से आपको बताना चाहता हूं एक कांग्रेस का कार्यकर्ता के नाते कि ना इनसे कभी हम डरे हैं, ना इनसे कभी हम डरेंगे, ना कभी हम झुके थे, ना कभी हम झुकेंगे, क्योंकि हम सत्य के साथ हैं. और इस हेराल्ड के बारे में आपके माध्यम से विनती है मेरी, आपके माध्यम से इस देश की जनता को सच्चाई उनके सामने जाना चाहिए. इनका प्रचार तंत्र, इनकी झूठी बातें लोगों तक पहुंच जाता है. जब तक वो कहते हैं, कहावत है, झूठ जो है पूरी दुकान मार्केट घूम के आ जाता है जब तक सच आने का होता है, लेकिन इस बार ऐसा होगा नहीं. इसकी सत्यता जो है वो आपको थोड़ी समझनी होगी. नेशनल हेराल्ड एक ऐसा समाचार पत्र है जिसकी स्थापना देश के उन दिग्गज नेताओं ने की थी, और ऐसी थी जब ये देश अपनी राजनीतिक अस्तित्व के लिए अब स्वाधीनता संग्राम में जूझ रहा था. इसके संस्थापक कौन है? देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, पुरुषोत्तम दास जी टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई, ऐसे सारे नेताओं ने 1937 में इसकी स्थापना की. पता है महात्मा गांधी जी ने क्या कहा था इस समाचार पत्र के बारे में? जब 1942 का करो या मरो भारत छोड़ो आंदोलन चल रहा था, लोग शहादत दे रहे थे, तब आज के सत्ताधारी जो है वो अंग्रेजों के साथ मिलकर सुभाष बाबू की आज़ाद हिंद सेना के खिलाफ अंग्रेजों की आर्मी में भर्ती हो ऐसे जो आह्वान कर रहे थे, वो लोग नहीं थे, कांग्रेस के लोग थे. तब नेशनल हेराल्ड पे बैन लगाया गया था. तो महात्मा गांधी ने कहा था यह एक राष्ट्रीय आंदोलन के लिए त्रासदी है, राष्ट्रीय आंदोलन को कमजोर करने की कोशिश है, ये खुद महात्मा गांधी ने कहा था. अब यही विचार, ये उदात्त विचार, देश को एक इकट्ठा रखने की, देश के एकात्मता के लिए विचार जो नेशनल हेराल्ड समाचार पत्र चलाता था, उसे जिंदा रखने के लिए जब वो नुकसान में जाता रहा तो कांग्रेस पार्टी ने 100 किश्तों में उसे बचाने के लिए, केवल समाचार पत्र नहीं, आप जैसे हमारे भाई बहन लोग हो, यहाँ पर आप काम करते हो, कैमरामैन आपके पीछे काम करते हैं, डेस्क पर लोग होते हैं, इनपुट आउटपुट होता है, वो सब लोगों की सैलरी, तनख्वाह देने के लिए भी ये पैसा दिया गया. 90 करोड़ दिया गया, 100 इंस्टॉलमेंट में दिया गया, एक साथ एंट्री नहीं हुई. इसका लेखा जोखा सारा रखा है, इनकम टैक्स में देना पड़ता है, सारा दिया हुआ है. तो क्या इस देश का स्वाधीनता संग्राम का विचार, इस देश के संविधान का विचार बचाना, उसके लिए काम करते हुए कर्मचारियों के परिवार के तरफ अपनी जिम्मेदारी दिखाना गलत है? अगर ये गलत है तो कांग्रेस से गलती करेगी, बार बार करेगी इस देश के लिए, क्योंकि कांग्रेस ने आज़ादी के जंग के वक्त भी बलिदान दिए हैं और आज़ादी के बाद में देश की एकात्मता के लिए 2 प्रधानमंत्री ने इस देश के कांग्रेस के बलिदान दिया है. जिनको बलिदान का इतिहास पता नहीं है या इतिहास ही नहीं उनको,
वो इस बात को समझ नहीं पाएंगे। अब ये लोन नेशनल हेराल्ड कभी मुनाफे में आया नहीं। नेशनल हेराल्ड दिन ब दिन उसकी हालत, वित्तीय हालत बदतर होती गई, तो उसका लोन इक्विटी में ट्रांसफर कर यंग इंडिया जो है वो उसमें आ गई। एजेएल, यंग इंडिया दोनों चला रहे हैं। अब ये कैसा हुआ? तो ये अमेंडेड कंपनी लॉ जो आया है उसके सेक्शन 24 नॉट फॉर प्रॉफिट, इसमें नफाखोरी कर नहीं सकते, ये क्लॉज के अंदर इसको रजिस्टर किया गया। अब इसकी संपत्ति का हस्तांतरण नहीं हो सकता। जो डायरेक्टर्स है उन्हें कोई डिविडेंड नहीं मिल सकता, कोई लाभांश जिसे हम कहते हैं नहीं मिल सकता, कोई सैलरी नहीं मिल सकती, शेयर धारकों को कोई मुनाफा नहीं मिल सकता। सारा कुछ जो है यंग इंडिया के पास 99% होते हुए भी एजेएल की प्रॉपर्टी का ट्रांसफर नहीं हो सकता। जब सच्चाई यह है कि एनफोर्समेंट डायरेक्टोरेट इसकी स्थापना का ही मूल हेतु अलग था, मनी लॉन्ड्रिंग इसमें मूलतः कहां हुआ यह बताएं। संपत्ति का हस्तांतरण नहीं, किसी को सैलरी नहीं मिल सकती, किसी डायरेक्टर को मुनाफा नहीं मिल सकता, लाभांश नहीं मिल सकता, प्रॉपर्टी हस्तांतरण इधर से उधर नहीं हो सकती, तो फिर मनी लॉन्ड्रिंग आया कहां से? झूठ बोलो, बार बार बोलो और इस तरह से बोलते रहो कि लोगों को सच लगने लगे, और उसके लिए फिर सारा गोदी मीडिया, सारा सोशल मीडिया, सारा अल्गोरिदम, सारा मशीन लर्निंग, सारा जो है आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इसका इस्तेमाल करके लोगों में कहीं तो भी भ्रांतियां पैदा करके ये सच है कहने की कोशिश इन्होंने की है। ये सारी सच्चाई जो है मैंने आपके सामने रखी है। तो नॉट फॉर प्रॉफिट होने की वजह से इसमें कुछ हो ही नहीं सकता है, तो मनी लॉन्ड्रिंग होने का सवाल ही नहीं आता है। क्योंकि अपनी नाकामयाबियों को, अपनी विफलताओं को छुपाने के लिए, और लोग जो रोजमर्रा की 2 वक्त की रोटी, पढ़ाई, अपनी स्वास्थ्य की सुविधाएं, इससे जूझ रहा हूं, 1 लीटर पेट्रोल डालने के लिए जूझ रहा हूं, एक ब्रेड की स्लाइस जो 1 महीने में 2 बार बढ़ जाती है 5% से, वो खाने के लिए जूझ रहा हो, गेहूं चावल से लेके हर चीज़ महंगी हो रही हो, उसका ध्यान बटाने के लिए, और अपनी आत्मा को आसुरी आनंद जो कहते हैं ना, वो हासिल करने के लिए गांधी परिवार को तकलीफ देने की कोशिश भाजपा की, केंद्र की सरकार कर रही है। हमारा आह्वान है, इस देश का नौकरशाह यूनियन पब्लिक सर्विस कमीशन की एक बहुत बड़ी एग्जाम पास कर आता है, और उसकी एकनिष्ठता इस देश के सार्वभौमता से और इस देश के संविधान से होती है। उन्होंने अपनी निष्पक्षता रखनी चाहिए, ऐसा भी आह्वान करते हैं। और कांग्रेस का कार्यकर्ता निडर कार्यकर्ता है, इनके ऐसे डराने से कोई डरने वाला नहीं है। हम अंग्रेजों को नहीं डरे थे, तब भी आप अंग्रेजों के साथ थे, आज भी नहीं डरेंगे। आप इस देश के खिलाफ हो तो आपके खिलाफ हम लड़ेंगे। कल पूरे देश में ईडी कार्यालय बहुत बड़ा आंदोलन कांग्रेस के कार्यकर्ता करेंगे। इस दमनशाही का हम निषेध करते हैं, इस हिटलरशाही का हम निषेध करते हैं। हम ना डरे थे, ना डरेंगे, हम ना झुके ना झुकेंगे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे